इयत्ता 10वी म्हटलं की थोडंसं सगळ्यांना कठीण वाटतं पण अजिबात घाबरायची गरज नसते. कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करायचं म्हटलं की आपल्याकडे एक प्लॅनिंग असायला हवं आणि त्या गोष्टीचं जर प्लॅनिंग असेल तर ती गोष्ट आपल्याला सहजपणे करता येत असते. आता 10वी म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचा वाटणारा विषय तो म्हणजे विज्ञान. कारण विज्ञानावरती आपलं सगळं भविष्य अडलेलं असतं. मग ह्याच विज्ञानाचे तुम्हाला भाग पडतात भाग 1 आणि भाग 2. तर त्याच्यापैकी जो भाग 2 आहे तर त्याच्यामध्ये कुठकुठले घटक आहेत तर त्याचा आपण एक छोटंसं जे काही ओळख आहे ती ओळख या ठिकाणी करून घेऊयात. आता जेव्हा सायन्स बघतो तेव्हा सायन्सचं पुस्तक तुम्हाला दिसत असेल पहा. इयत्ता 10वीचं वर्ष नवीन चालू होत आहे. पुस्तकाकडे व्यवस्थित पाहायचं. हे पुस्तक तुम्हाला 40 मार्कांसाठी त्या ठिकाणी येत असतं. त्यानंतर पहा, आता सायन्समध्ये एकूण तुम्हाला 10 घटक आहेत. त्या 10 घटकावरती तुम्हाला बोर्डाच्या पेपरला प्रश्न येत असतात. त्यातला पहिला धडा आहे पहा, हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. काहीच नाही या धड्यामध्ये, फक्त उत्क्रांती कशी झाली, माकडापासून माणूस कसा झाला, ह्या गोष्टी शिकायच्या आहेत. अतिशय सोपा हा धडा आहे. त्यानंतर दुसरा धडा आपल्याला पाहायचा असतो लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे मानवाच्या शरीरातल्या कुठकुठल्या साधारण गोष्टी असतात, जसं की तो जेवण करतो मग त्याच्या अन्नाचं पचन कसं होतं, जे शरीरामध्ये ऊर्जा निर्मितीचं कार्य कसं केलं जातं, हे सगळ्या धड्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर त्याचाच भाग 2 की याच्यामध्ये मानवाच्या शरीरामध्ये कुठकुठल्या क्रिया असतात, जशी की पचन संस्था असेल, मानवाचं जे काही रिप्रोडक्शन असेल म्हणजेच पुनरुत्पादनाची जी काही प्रोसेस असते ती कशी असते. त्यानंतर इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. काहीच नाही याच्यामध्ये, तर फक्त झाडांचं महत्त्व काय आणि कुठकुठल्या गोष्टी पर्यावरणामध्ये असतात ह्याच बेसिक गोष्टी या ठिकाणी पाहायच्या असतात. त्यानंतर टुवर्ड्स ग्रीन एनर्जी म्हणजे हरित क्रांती. अतिशय सोपा धडा आहे आणि पेपरला मात्र प्रश्न याच्यावरती विचारले जातात. त्यानंतर ॲनिमल क्लासिफिकेशन की प्राण्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं. आपण दिवसात रोज कितीतरी प्राणी बघत असतो, मांजर असेल, कुत्रा असेल, तर त्यांचं वर्गीकरण या ठिकाणी पाहायचंय. त्यानंतर इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. आता मायक्रोबायोलॉजी म्हणजे याच्यामध्ये कुठकुठले कीटक आहेत, जसं की आपण दही खातो त्या दहीमध्ये कुठले जंतू आहेत, ह्या सगळ्या गोष्टी या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायच्या आहेत. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी आणि सेल बायोलॉजी. काहीच अवघड नाहीये, फक्त सेल म्हणजे काय, पेशी. त्या पेशीबद्दल कुठकुठले घटक आहेत ते आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचं. याच्या पलीकडे याच्यामध्ये काहीच अवघड नाहीये. आणि सगळ्यात सोपा चॅप्टर येतो सोशल हेल्थ, की ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त आपण कसं राहायला पाहिजे, समाजामध्ये आपलं काय काम आहे, त्याच बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंट तुमचा शेवटचा धडा, की ज्याच्यामध्ये फक्त पूर, भूकंप, जे काही आपत्ती व्यवस्थापन आहे पहा ते शिकायचं आहे. कुठेही अभ्यासक्रम तुमचा अवघड वाटणार नाहीये. अतिशय सोपे चॅप्टर्स आहेत. फक्त तुम्हाला अभ्यास करताना आमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, रोज लेक्चर पहा आणि जे शिकवतोय त्याच्याकडे लक्ष द्या. बोर्डाला तुम्हाला कुठेही विषय अवघड वाटणार नाहीये. आणि बघा, आता हे सगळे विषय शिकायचे म्हटलं की तुम्हाला एकूण येणार आहे 40 मार्काचा पेपर. आता हे 40 मार्काचा पेपर म्हटलं की प्रत्येक धडा आपल्याला व्यवस्थित कळायला हवा. आणि तो धडा व्यवस्थित कळायचा असेल तर तुम्हाला काय करायचंय, तर प्ले स्टोअरमध्ये जाऊन माझी शाळा ॲप डाउनलोड करायचंय. ते ॲप डाउनलोड केल्यावरती तुम्हाला त्या ॲपमध्ये पूर्णपणे सगळे लेक्चर्स त्या ठिकाणी भेटतील, प्रत्येक विषयाची भेटतील. विज्ञान म्हटलं की विज्ञानाचा प्रत्येक धडा व्यवस्थित केला तर नीट असेल, पुढे तुमचे जे काही CAT वगैरे असतात त्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, प्ले स्टोअरमध्ये जाऊन ॲप डाउनलोड करा. अतिशय कमी याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी बॅचेस उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये सायन्स असेल, मॅथ असेल, प्रत्येक विषय तुम्हाला त्या ठिकाणी शिकवला जाईल. प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे शिक्षक त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे प्रत्येकाने जायचं आणि प्ले स्टोअरमधनं माझी शाळा ॲप डाउनलोड करायचं आहे. त्याचबरोबर यूट्यूबवरती येणारी प्रत्येक अपडेट तुम्हाला लवकर हवी असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.